नमस्कार मित्रांनो मागील त्याला सर्वकृषी पंप या योजनेमध्ये ज्या लाभार्थ्याने अर्ज केलेला आहे अशा लाभार्थ्यांसाठी वेंडर निवडा या ऑप्शन आलेला आहे। यामध्ये तुम्ही जर कंपनी निवडली नसेल तर कंपनी तुमच्या आलेल्या आहेत त्या कंपनी निवडून घ्या। तुमच्या सगळ्यात बेस्ट कंपनी तुम्हाला मी सांगतो CRI आणि शक्ती या सगळ्यात एक नंबरच्या कंपन्या चाललेल्या आहेत या वेंडर मध्ये। आणि त्यानंतर तुम्ही जर वेंडर जर निवडला नसेल तर या कंपन्या जर आल्या असेल तर तुम्ही वेंडर तुम्ही निवडू शकता आणि त्यानंतर तुमचं मटेरियल तुमच्या शेतामध्ये पोहोचणार आहे। आणि त्यानंतर तुमच्या पंपामध्ये म्हणजे तुमच्या मटेरियलमध्ये तुम्हाला कोणकोणत्या वस्तू आलेल्या आहेत तर ते तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर मित्रांनो त्याचपूर्वी तुम्ही जर या शेतकरी कृषी मित्र या चॅनलवरती जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक मात्र करायला विसरू नका, जेणेकरून कुणी कुणी व्हिडिओ बघितला आणि कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहताय त्या जिल्ह्याचं नाव मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर मित्रांनो आपल्याला पंप आलेला आहे CRI या सोलर पंपासाठी तुम्हाला मटेरियल काय काय आलेलं आहे। 3 HP ला 6 प्लेटा येतात, 5 HP ला तुमच्या 9 प्लेटा येतात आणि 7.5 HP ला 13 प्लेटा येतात। तर त्या प्लेटा आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते तुम्हाला नंतर सांगतो। त्यासोबत तुम्हाला मटेरियल आता काय काय आलंय ते तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो सोलारमध्ये या सर्व प्रकारचे साहित्य आलेले आहेत। तर ते साहित्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला असा एक प्रकारचा अँगल येणार आहे, कारण आपलं 5 HP असल्यामुळं एक पाईपचा एक असा मोठा बंडल आलेला आहे। तर त्या बंडलमध्ये तुम्हाला सर्वसाधारण 300 फुटाच्या आसपास पाईप आलेला आहे। त्यासोबत मोटर आहे, त्यासोबत प्लेटा। तर त्या प्लेटामध्ये आपल्याला 9 प्लेटा आलेल्या आहेत, 500-550 वॅटच्या वर प्लेट आहेत। त्यासोबत त्याच्यामध्ये या बॉक्समध्ये मोटर आहे, मोटर नाही ते पाईप बॉक्सच्या खाली मोटर ठेवलेली आहे। त्यासोबत त्यात आर्थिंगची केबल, त्यानंतर त्या पोलवरती लावायचं साहित्य, असं सर्व साहित्य आपल्याला इथं आलेलं आहे। तर मित्रांनो ही आहे बोरचं मटेरियल। बोरच्या मटेरियल असल्यामुळं आपल्याला ही PVC पाईप त्यामध्ये शक्यतो सोडायची नाही, कारण जर सोडली तर ह्या पाईपीचा कट होण्याचा चान्स जास्त आहे आणि त्याला मशीन आपल्याला बाहेर काढता येत नाही। त्यासाठी तुम्ही तर हे प्लेट आहेत, या प्लेटाचं बारकोड तुम्ही पाहता। या बारकोडवर तुम्हाला किती किलोवॅटची प्लेट आहे तर ते दाखवलेलं आहे। ह्याच्यासोबत रस्सी आलेली आहे, परत मोटर, वायर, केबल सर्व साहित्य याला आलेलं आहे। आणि ही मोटर 5 HPचं स्टार्टर आहे। आणि हा पंप आपला CRI या कंपनीचा सोलर पंप आहे। तर त्याचं पाणी ही भरपूर प्रमाणात मारतं आणि तुमचं जर शिळापला असेल किंवा आभाळ आलेला असेल असं वातावरण जर झालं असेल तरीही हे पाणी जोरात मारतं। त्यामुळे शक्यतो तुम्ही नावाजलेली कंपनी CRI ही निवडू शकता। तर मित्रांनो त्यासोबत आपल्याला इथं सोलर कंट्रोलर देखील इथं आपल्याला आलेला आहे आणि त्याचं मोटर 70चं हेड त्या मोटरीला आहे। 70चं हेड आपल्याला आहे आणि 400 ते 500 फूट बोर खोल आहे। 500 फुटापर्यंत आपल्याला 70 हेड चालणार आहे। 70 हेड असल्यामुळे तुम्हाला पाणी फुल प्रमाणात मारतं, त्यामुळे आपल्याला हे सोलर निवडायचं आहे। तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद शेतकरी बांधवांनो।